माझं काय मत तुम्हाला, ही काय मार्ग नव्हे रे, जबाबदारी आमची आहे. बरोबर आहे. आणि कोण जबाबदारी घेते? केरली पैकी बोरमाळ धनगरवाडा म्हणून आहे, ती चोपन मध्ये आहे का जरा लिस्टला बघताय? आम्ही आजारी पेशंट असलं, डिलिव्हरीचे पेशंट असलं, माता कोतर माणूस असलं तर आम्हाला डालतून नाहीतर गोंगड्याची खोळ करून उचलून खाली रस्त्यावर न्यायला लागतं. जोपर्यंत रस्ता नाही. शाहूवाडी तालुक्यातील केरलीपैकी बुरमाळ धनगरवाडा इथे आहोत. तर इथे रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे, तरी या ठिकाणी जी तरुण वर्ग जमलेला आहे, ही लोक मुंबईवरून इथं खास करून आपल्या गावासाठी रस्ता पाहिजे यासाठी इथे आलेले आहेत. यांनाच विचारूया की इथल्या रस्त्याची काय अवस्था आहे. गेली 25-30 वर्ष ह्या रस्त्यावर लोकप्रतिनिधीचं लक्षच नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, अनेक वेळा निवेदनं दिलीत, अनेक वेळा लोकप्रतिनिधींना इकडचे आपले लोक भेटलीत, आश्वासनं दिलीत की करूया करूया. गेली 25 वर्षे फक्त आम्ही आश्वासनच ऐकतोय, पण रस्त्याचा विकास कुठे झालेला दिसत नाही. आता पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे निवडणूक आलेत, तोपर्यंत हे स्थानिक ग्रामस्थ आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. आता तुमचं काय मत आहे? बोला बोला. आमचा रस्ता हे झालाच पाहिजे. जर का रस्ता आमचा झाला नाही तर इथून पुढे आम्ही मतदान हे करणारच नाही. गावात जवळजवळ आमची 250 लोकसंख्या आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, मागील काही वर्षापूर्वी, म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी असेल किंवा महिन्यापूर्वी असेल, या समाजाने, या गावातल्या लोकांनी माननीय विनय कोरे साहेब यांना निवेदन देखील दिलेलं रस्त्यासाठी, तरी देखील अजून या प्रशासनाला जाग आलेली नाही. तरी लवकरात लवकर हा रस्ता करण्यात यावा हीच विनंती आहे. तुमचाच तेवढा हा धनगरवाडा रस्ता राहिला. 2007 ला झालेला आहे, एवढाच फक्त 500 मीटर. ही गाडी अडकलेली आहे, डंपरची गाडी आहे. ते दोन्ही बाजूला हे आहे, पायप आहेत. हा लोड काहीच नाही. नाही साहेब, आपण आता इकडनं आम्ही बघत आलो रस्ते. तुमचं काम एक नंबर आहे, नाही नाही, एक नंबर आहे. बघत आलो सगळे रस्ते व्हायला लागले. आता हे रस्ता जरा का नाही आर्मीच करणार. आणि काय 100% नाही, काम चांगलं आहे तुमचं आणि 100% आम्हाला करणारी ही खात्री पण आहे. तर हे कशासाठी केलंय? लवकर लय पेंडिंग पडला रस्ता. नाही नाही, काय झालं याला कारण एक हे लाडक्या बहिणींच्या ह्या पेन्शनमुळे महाराष्ट्र सरकारचं बरोबर. या वर्षात आम्हाला नव्या आमदारांना 1 रुपया दिला नाही. जरा हे बघ, आपल्या जिल्हा परिषदच्या एक्झिक्युटिव्ह केरली पैकी बोरमाळ धनगरवाडा म्हणून आहे, ती चोपन मध्ये आहे का जरा लिस्टला बघताय? साधारण 1.5 कोटी रुपये लागणार आहे. आता हे सरेंडर काय पैसे होणार का असं आम्ही जरा बघणार आहे. हे झालेलं आचारसंहिता जरा बघून सांगणार बघ. ती 54-50-54च्या यादीत आहे का बघा. असला तर मग ते डीपीडीसीतनं मी पैसे लावायची व्यवस्था करतो. पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 80 55 84 67 77.